पत्नीनंच पतीची क्रूरपणे हत्या केलेली आहे। कुऱ्हाडीने ही हत्या केल्याचं कळतंय। मृतदेह तब्बल 2 महिने घरातील शौचालयाच्या खड्ड्यामध्ये दफन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर जवळच्या मालगोंदा गावातील ही घटना आहे। या प्रकारामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरलेला आहे। यशवंत मोहन ठाकरे असं या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पतीचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी प्रभा यशवंत ठाकरे हिला अटक केलेली आहे। तिनं हत्या केल्याची कबुली दिली। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असल्यानं हत्येचं गूढ आणखी वाढलेलं आहे। 2 महिन्यापासून गुजरातमध्ये मजुरीसाठी गेलेला मुलगा परत न आल्यानं यशवंत यांच्या आई-वडिलांनी सुनेकडे चौकशी केली, मात्र सुनेला माहिती न दिल्यानं त्यांनी पोलिसात तक्रार केली। यशवंत याच्या भावाची बायको त्याची पत्नी प्रभाला भेटायला आली असता तिच्या नजरेमध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळल्या। याबाबत तिने आपल्या पतीला सांगितल्यानंतरही ही घटना उघडकीस आलेली आहे। पोलिसांनी शोध घेतल्यानंतर घरातील शोषखड्यात यशवंत यांचा मृतदेह आढळून आलाय। पोलिसांनी गोणीमधील तुकडे केलेला मृतदेह ताब्यात घेतलेला आहे।